लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूरजी सध्या आमच्या सोबत आहे. सर, दुःखद बातमी आहे, असं ताई आता नाही, काय सांगणार, काय तुम्ही यांच्यावर? जेव्हा काल संध्याकाळी जेव्हा बातमी आली की त्या आजारी आहेत आणि त्यांना इस्पितळामध्ये दाखल केलं आहे, तेव्हाच जरा मनात धस झालं. कारण आशा भोसले या असं व्यक्तिमत्व आहे, आपण आहेच म्हणूया, जरी त्या आज आपल्यात नसल्या तरी, की सदैव नवचैतन्य, फ्रेश, आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेणाऱ्या अशा. आणि आत्ताच आपण त्यांना अलीकडेच एका सोहळ्यामध्ये येताना पाहिलं काही दिवसापूर्वी. आणि त्यातही विशेष म्हणजे की त्यांचा जो उत्साह होता, प्रत्येक ठिकाणी आपण अजूनही नटून सजून एखाद्या इव्हेंटला जाणार, एखाद्या कार्यक्रमाला जाणार, एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन करणार आणि त्याच्यामध्ये गाणार. तर असं चैतन्याने भरलेलं, आणि वयाची 90 ओलांडली तरी, म्हणजे आज 93व्या वर्षी त्यांचं हे झालं, कायम मनाने, वृत्तीने, सकारात्मक दृष्टीने अशा जिंदादिल व्यक्तिमत्वाच्या आशाजी यात आपल्यात नाही, हे पचवणं अतिशय अवघड आहे. हे तर चित्रपट संगीत शौकीनांसाठी तर झालंच, परंतु भारतामध्ये ज्या कानाकोपऱ्यामध्ये जे गीत संगीत नृत्याची संस्कृती पसरलेली आहे, तर आशाजींच्या ह्या निधनाच्या वृत्तीने मला तर असं वाटतं ना की प्रत्येक शौकीन हवालदिल झाला असेल. कारण त्यांनी मराठी हिंदी झालंच, पण त्याचप्रमाणे इतर भाषातील, म्हणजे प्रादेशिक भाषा आपण ज्यांना म्हणतो, अन्य भाषा, त्यामध्ये सुद्धा त्या गायल्या आहेत. म्हणजे त्यांची गायनाची क्षमता ही इतकी विलक्षण होती. आणि जवळपास 8 दशके सतत गात राहणं, म्हणजे चित्रपटासाठी गाणं, गैरफिल्मी गाणं, त्यानंतर इव्हेंट्समध्ये गाणं, किंवा त्या ज्या रेकॉर्डसाठी गाणं, हे जे सातत्य त्यांचं जे होतं ते इतकं अप्रतिम होतं की हे फक्त आशा भोसले नावाचा चमत्कार किंवा आशा भोसले नावाचं नवचैतन्याने भरलेलं असं वटवृक्ष त्यांनाच शक्य होतं. बरं, त्या नुसत्याच गायनामध्ये रस घेणाऱ्या होत्या असं नाही, त्यांना क्रिकेटमध्येही रस होता. क्रिकेटपटूंच्या त्या भेटीगाठी घ्यायच्या. त्यांना स्वतःला स्वयंपाक करण्याची आवड होती, विशेषतः मासे म्हणजे फिशच्या बाबतीत त्या आग्रह होत्या. इतकंच नव्हे तर त्या नाशिकला किंवा पुण्याला सदाशिव पेठेमध्ये गेल्या तर जुनी भांडी किंवा जुन्या पद्धतीच्या साड्या ह्या कशा पद्धतीने आपल्याला खरेदी करता येतील, म्हणजे इतर गोष्टींमध्ये सुद्धा रस घेऊन त्यांचं जे अष्टपैलुत्व आहे हे गायनाच्या पलीकडे गेलेलं असं आहे. आणि दुसरं म्हणजे आत्ताच गेल्या वर्षी, म्हणजे 8 सप्टेंबर हा त्यांचा वाढदिवस, आणि त्यानिमित्ताने त्यांनी विदेशामध्ये एक शो 2 वर्षापूर्वी आयोजित केलेला. तर कोणी असं म्हणेल की अरे त्यांना काय इतकी वर्ष का, तसं नाही. अजूनही आपला इव्हेंट्स असला तरी त्या आपल्या गाण्याच्या रिहर्सल करायच्या. गाणी निवडताना देखील त्या गाण्यामध्ये कशा पद्धतीची विविधता येईल, म्हणजे भावगीत येईल, भक्तिगीत येईल, लावणी गीत येईल, नायिकेचं गाणं येईल, खलनायिकेचं गाणं येईल, कॅबरे गीत येईल, म्हणजे जी व्हरायटी जी आहे ती अप्रतिम. म्हणजे आशाजींसारख्या गायिका, जसं आपण लता मंगेशकरांच्या वेळेला जसं आपण म्हणालो, म्हणजे मंगेशकर कुटुंबियांचं जे आपल्या भारतीय संगीत क्षेत्राला देणं आहे, मी तर म्हणतो नुसतं भारतीयच नाही तर जगभरातील, म्हणजे यांचे चाहते जगभरामध्ये पोचलेले आहे. म्हणजे जिथे जिथे भारतीय माणूस गेले आहेत तिकडे तर आपलं यांचा आवाज, यांचं संगीत, यांची गाणी पोचलेलीच आहे. पण इतर भाषिकांना सुद्धा मोहिनी घालणारं असं आशा भोसले यांचं गायन होतं. आज आपल्यात त्या नाही आहेत, खूप वाईट वाटतं. पण याच्या आधी लता दिदीच्या निधन, नंतर आशा ताईच्या निधन, किती मोठं नुकसान आहे चित्रपटसृष्टीसाठी, बॉलिवूडसाठी? काय चित्रपटसृष्टीसाठी तर आहेच आहे नुकसान. विशेषतः एक आठवत असेल, एक माई नावाचा सिनेमात त्यांनी भूमिका केलेली, 2013 सालची गोष्ट, आणि जूच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्याचं प्रेस कॉन्फरन्स होते. राम कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरी यांच्या भूमिका होत्या, आणि त्या चित्रपटामध्ये आशा भोसलेने अभिनय केला होता. हे एक्सक्लुझिव्हली मी त्या पत्रकार परिषदेला हजर होतो, त्या इव्हेंटला हजर होतो, आणि आशा भोसलेंनी त्यावेळेला त्या चित्रपटामध्ये 64 वर्षाच्या अशा अल्मायझर झालेल्या स्त्रीची भूमिका केलेली, म्हणजे ज्यांना आठवत नाही असं. तेव्हा त्यांचं वय होतं 79. आणि त्यावेळेला म्हणजे आता कसं नुकसान आहे ते सांगतो की त्यावेळेला मी त्यांना प्रश्न केला की एक्सप्रेशन मेलेडी, जे भावार्थ जे म्हणतो गाण्याचा, ते आजकाल काय दिसत नाही. तर त्यांनी उत्तर देताना असं म्हटलं की आता हा शब्दसुद्धा ऐकायला मिळत नाही.
म्हणजे जे गाण्यातून भाव व्यक्त होतात, भाव दिसले पाहिजे, जे पूर्वीच्या गीतकार, संगीतकार, गायक, पार्श्वगायक, वादक यांनी जे जपलं ते नंतर हरवलेलं आहे. म्हणजे आशाजींनी जो चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ बघितला, इतकंच नव्हे तर संगीतातले बदलसुद्धा पाहिले. म्हणजे पूर्वी संपूर्ण ऑर्केस्ट्रेशन असायचं आणि गायक गायचा, हां, मग अरेंजर आणि ते सगळ्या गोष्टी व्हायच्या. त्यानंतर असं आलं, म्हणजे त्यांनी रंगीला सिनेमातलं जे गाणे आहे तन्हा तन्हा या पे जीना, A.R. रहमान, त्यांनी एका मुलाखतीमध्ये असा किस्सा सांगितला आहे की त्या मद्रासला, म्हणजे आता आपण ज्याला चेन्नई म्हणतो, गेल्या आणि A.R. रहमाननी ते गाणं त्यांना गायलं. ते बघतात तर रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये कोणच नाही. तर A.R. रहमानची वैशिष्ट्य म्हणजे ते रात्री काम करतात, शांतता सगळीकडे पसरल्या. त्या गायल्या आणि आल्या आणि त्यानंतर त्यांना असं हे झालं की अरे इथे वादक नाही. तर A.R. रहमान म्हणाला नाही, तुम्ही गा आणि जा, मी ते करतो. आणि काही महिन्यांनी ज्याला रेकॉर्ड आली त्याला बघतो तर आपणच गायलेलं गाणं आणि त्याला जो काय संगीत साथ चढवलेलं आहे. म्हणजे ही जी गाण्याच्या निर्मिती मागची प्रक्रिया जी बदलली, त्या बदलाशी सुद्धा आशा भोसले यांनी कसं स्वतःला जुळून घेतलं, जमून घेतलं. आणि ज्या आशा ताई जुन्या गाण्यामध्ये दम मारो दम सारख्या गाणं ज्या गातात, किंवा ते मेरा कुछ सामान इजाजतमधलं गाणं ज्या वेगळ्या मूडमधलं, किंवा उमरावजांची गाणी, खयाम यांचं म्युझिक, म्हणजे उमरावजांची गाणी जी आहेत ती किती डिफिकल्ट आहेत जर शब्दोच्चार आपण जर बघितलं तर, कारण त्याच्यामध्ये उर्दूचा वापर आहे, ये चीज क्या है मेरे आप मान लीजिए वगैरे. त्याच आशाताईंना आपण तन्हा तन्हा यहाँ पे जीना ये कोई बात है, हे असं गाणं गाताना बघतो. म्हणजे काय अफाट रेंज आहे, अफाट रेंज होती ज्या गायिकेची. आणि हे प्रतिभा, सातत्य, कौशल्य आणि आपल्या कामावरचं प्रेम याच्याशिवाय हे शक्य होणार नाही. त्यामुळे चित्रपटसृष्टीचं नुकसान आहे, संगीत क्षेत्राचं नुकसान आहे, चित्रपट शौकीनांचं नुकसान आहे. आणि आशाजींनी जेव्हा गायला सुरुवात केली ज्या काळामध्ये, त्या काळात काय होतं तर तबकडी होती, ग्रामोफोन होता, मग रेडिओ आला, लाऊडस्पीकर आला, टी व्ही आला, त्यानंतर व्हिडिओ आला, सॅटेलाईट आला, डिजिटल आला, मोबाईल स्क्रीन आला. काय किती प्रवास केला आहे या आशा भोसलेजींनी. म्हणजे ज्या काळामध्ये घरात ग्रामोफोन असणे प्रतिष्ठेचं लक्षण, म्हणजे नुसतं वृत्तपत्र ज्या काळात होतं, प्रिंट माध्यम, आज आपण माध्यमातून पुढे गेलोय. आशा भोसलेजींचा आवाज ह्या माध्यमांसोबत सुद्धा केवढा प्रवास करत 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 चाललाय. अनेक गोष्टी आहेत, अनेक आठवणी आहेत, अनेक किस्से आहेत, अनेक कथा आहेत, अनेक दंतकथा आहेत. आशा भोसले कायम स्मरणात राहतील, आठवणीत राहतील. आणि कधी वाटलं की आपल्याला कंटाळा येतोय तर आपण आशाजींचं कोणतंही गाणं ऐकावं, ते मराठीमधलं असेल, म्हणजे सुगंधी कट्टा सिनेमातलं असेल, किंवा अन्य कुठल्या सिनेमातलं असेल, नुसतं ऐकावं. मुंबईचा जावी सिनेमातलं असेल, आशाजींचं गाणं ऐकावं आणि फ्रेश व्हावं. एवढी ताकद त्यांच्या गायिकेमध्ये आहे असं आपण म्हणूया. जरी ते आपल्यात नसल्यात तरी गाण्याच्या रूपाने ते आपल्यात आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.